आणि वाईट घोषित केलेला आहे. संघाचं खातं उघडलं गेलं आहे वाईडने. आणखीन एक स्वैर मारा, आणखीन एक वाईड. धावसंख्या झाली ती 2. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण अमर यांच्यातर्फून. संघासाठी नक्कीच 3 रन अडवलेत. धावसंख्या झाली ती 3. आणखीन एक धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण निकाकडून. स्लो ओव्हर 1 पद्धतीचा चेंडू होता आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टोटल 2 धावा या चेंडूवरती. 4 चेंडू 6 धावा. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. संधी हुकलेली आहे स्टंपिंगची आणि विकेट कोणाचा सोडलाय तर रोशनचं. मागच्या मॅचमध्ये त्यांनी 3-4 षटकार मारले होते. तो रोशन किती महाग पडतोय हा विकेट येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कळणारच आहे. धावसंख्या झाली ती 9. कोण आहे रे? पंजा पंजा पंजा.
पुढील होणारा सामना NCA बॉईज विरुद्ध रामेश्वर. दोन्ही संघांना विनंती आहे इनिंग ब्रेक्समध्ये तुम्ही टॉससाठी यायचंय. रोशनचा विकेट मगाशी सोडला, संधी हुकली आणि नवीन नंतरच्या पहिल्याच बॉलवरती 5 धावांचा मोठा झटका लक्ष्मीबाग पॅकर संघाला. धावसंख्या झाली ती 14. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो अमर. डावखुऱ्या हाताचा गोलंदाजी करताना. स्ट्राईकवरती सत्यम. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेण्यात यशस्वी सत्यम. पुन्हा एक धाव. थोडासा वेगळ्या पद्धतीचा चेंडू हाताळलाय. वाईड बॉल. धावसंख्या झाली ती 17. पुन्हा एकदा नाईस प्लेसमेंट. एक धाव घेण्यात यशस्वी सत्यम. धावसंख्या झाली ती 18. 4 चेंडू 18 धावा. रिव्ह्यू नो बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय. आकाश करगुटकर थर्ड अंपायरच्या पोझिशनवरती पाहताना. पंच रन सांगायचे आताच्या चेंडूवरती. नो प्लस वन आलेला आहे या चेंडूवरती. धावसंख्या झाली ती 20 ना.
20. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आणखीन एक संधी मिस केली. या टाइमला सत्यमचा विकेट होता, मिस केलाय तेजस यांनी. शेवटचा चेंडू. अजून एकही गडी बाद करण्यात यश आलेलं नाहीये लक्ष्मीबाग पॅकर यांना. दोन्ही ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. लास्ट बॉल. एका धावसंख्या झाली ती 21. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 21. 10.5 रन रेटच्या हिशोबाने स्कोर झालेला आहे 21. लॉस ऑफ 0 विकेट. न्यू बॉलर अमोल. आणखीन एक संधी हुकलेली आहे स्टंपिंगची. सत्यम यांना 2 जीवनदान आणि नो बॉल. खूप सुंदर असा बॉल पाहायला मिळाला डॉट बॉलच्या स्वरूपात. आणखीन एक धाव. सिंगलनी आपलं खातं सुरू ठेवलेलं आहे. हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न होता. मिस फील्ड बघता चौकार. सहज पकडण्याचा बॉल होता. मिस कम्युनिकेशन झालेलं आहे दोघांमध्ये आणि हा चौकार. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. स्वैर मारा. आणखीन एक धाव. धावसंख्या झाली ती 28. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव. टू गो. पंचांचा निर्णय आहे. थर्ड अंपायर प्रथमेश. आकाश करगुटकर आहेत.
व्हाईट बॉल. नो सॉरी, नो बॉल. नो बॉल आहे. धावसंख्या झाली ती 30. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. आउट झालेला आहे. सत्यम बोल्ड आउट झालेले आहेत. अजून 1 चेंडू बाकी आहे. पहिला गडी बाद होतोय इंदिरा बॅकर्सचा. न्यू बॅटर अनिकेत काते. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल 30. हलक्या स्वरूपाचा बॉल. खूप हलका बॉल टाकला होता. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता आणि आउट झालेले आहेत. न्यू बॅट्समन महेश. शेवटची ओव्हर. धावसंख्या झाली ती 30. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहेत प्रफुल्ल तांबे. पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये चेंजेस. अमर पोखरकर उर्फ लाला पंचांच्या डाव्या साईडनी बॉलिंग करतील. डावखऱ्या हाताचे गोलंदाज अमर. स्ट्राईक वरती रोशन. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला रोशन स्ट्राईक एंड वरती. खणखणीत चौकार लगावलाय रोशनने. मगाशी त्याचा विकेट सोडला गेला आणि किती महागात पडतंय बघून घ्या. आणि हा बाद. धावसंख्या झाली ती 34. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. न्यू बॅटर सुमित मुरली. सुमित नाव आहे त्याचं. मुरली नाव आडणार मोठे. जेवढं सांगितलं तेवढं कर ना. फरदीन काजी वाटतं ना. फरदीन काजी येतो. फरदीन काजी आहे. व्हाईट बॉल. आणखीन एक धावसंख्या झाली ती 35. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. मिस फिल्डिंग आणि चौकार. सुमितच्या बॅटमधून चौकार. लाला तिथे नाराज दिसत आहेत. खूप चांगले प्लेयर आहेत प्रणय. त्यांच्याकडनं अशा चुका होत नाहीत. थोडंसं प्रेशर दिसतंय लक्ष्मीबाग पॅकर संघाकडे. परत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. निका तिकडे रनआउट घेण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी असा प्रयत्न ठरतो निकाचा. या टायमाला थ्रो नाही केला.
मागच्या टायमाला थ्रो केला होता तर पंजा आला होता. याची दक्षता घेत त्यांनी स्वतःच तो चेंडू स्टंपला हाताळलेला आहे. न्यू बॅटर आकाश. चार चेंडू झाले. दोन चेंडू बाकी आहेत चौथ्या षटकातले आणि धाव संख्या झाली ती 39. खणखणीत चौकार लगावला महेशने. वा, मस्त अशी बॅटिंग बघायला मिळते. 43 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू. एनसीए बॉयज विरुद्ध रामेश्वर. कृपया टॉस साठी यायचंय. आणखीन एक खणखणीत चौकार. बॅक टू बॅक 2 4. धाव संख्या झाली ती 47. सर्वाधिक स्कोर दिसतोय या आजच्या दिवसातला. जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरला 12 रन करायचे आहेत. हे समीकरण थोडंसं अशक्य दिसतंय, तरीही मॅच आहे, काही सांगता येत नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आलेल्या आहेत. 4 चौकार आलेले आहेत आणि एक वाईड आलेला आहे. वाईड नाही, सॉरी, नो आलेला आहे. पुढील होणारा सामना रामेश्वर बॉयज विरुद्ध एनसीए बॉयज. नॉन प्रोफेशनल लॉट मधील हा सामना असेल. रामेश्वर बॉयज टॉस विन झालेले आहेत. लक्ष्मीबाग पॅकर संघाकडून फलंदाज आहेत ते अमोल आणि निका. आणि MCM मान्यताप्राप्त पंच आमचे रोशन खापणे सर या मॅचचं अंपायरिंग करताना. आणि भटवाडीतील अजून एक अनुभवी पंच सोपान कोरडे, बुकाचे नंबर 1 पंच. गोलंदाजीला आहे ते आशू. उत्कृष्ट फटका होता, पण मुरली यांनी चेंडू अडवलेला आहे. अमोल यांनी ड्राईव्ह केलेला चेंडू होता. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका आहे. तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण संदेश यांचा चेंडू अडवलेला आहे. 1 धाव भेटलेली आहे संघाला. पुढील चेंडू घेऊन आशू
उत्कृष्ट फटका, पण गचा क्षेत्ररक्षण आकाश यांचं. निका यांनी चौकार मारलेला आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. अजूनही 21 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे लक्ष्मीनगर पॅकर संघाला. पुढील चेंडू घेऊन आशू. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे निका यांनी. सहा धावा झालेले आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा अमोल स्ट्राईकला. शेवटचे 2 चेंडू बाकी. मला वाटलं त्याच्या आधी संपलं होतं. सीन काय झाला तेव्हा टिल्लू आणि तूच बाहेर उभा होता. पूर्ण बंद होतं ना. शेवटचा चेंडू. नो चेंडू टाकलेला आहे आशू यांनी. शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातील. धाव संख्या झाली आहे ती 7 धावा. काय मला बोलला माहितीये काय, म्हणजे पैसे होत नाही जरा जीपे कर ना. पण सगळ्यांचंच सर्व्हर डाऊन आहे गुगल पे. माझ्याकडनं पण जात नव्हते त्या ह्याला. आत्ता एवढा सकाळ सकाळ शेवपुरी घेत होता कुठे. शेवपुरी घेत होता मला बोलला ना. 8 धावा झालेल्या आहेत पहिलं षटक समाप्तीनंतर. नवीन फलंदाज आलाय अमोलच्या साथीला. बच्चूचं नाव काय? प्रणव. प्रणव प्रणव नवीन फलंदाज प्रणव. आणि गोलंदाजीला आहेत ते भूषण जाधव, मॅन फ्रॉम झापवाडी. रोहन यांना आता काय करायला गेलं ते आणि फटका फसलेला आहे. संदेश यांनी उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. पुढील फलंदाज तेजस. गचा चेंडू. अवांतर धाव भेटलेली आहे. मला जर पाणी आणलं
उत्कृष्ट फटका होता तेजस यांचा, पण भावेश यांनी चेंडू अडवलेला आहे. एक धाव भेटलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 12 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी पहिल्या षटकात, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. आणि फसवा पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. तेच बघतोय ना. जय श्रीराम आणि आई गावदेवी. जय श्रीराम. पुढील षटक घेऊन संदेश इंदिरा पॅकर संघासाठी तिसरा षटक घेऊन पुढील होणारा सामना NCA बॉईज विरुद्ध रामेश्वर रायडर्स व त्यानंतर होणारा सामना असेल तो जय श्रीराम वर्सेस आई गावदेवी असा सामना असेल. खेळाडूंनी रेडी राहायचे. आणि फटका फसलेला आहे तेजस यांचा. आडवा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद. नवीन फलंदाज जयेश लक्ष्मी पॅकर संघाकडून. आणि गचा चेंडू अवांतर धाव भेटलेली आहे लक्ष्मी पॅकर संघाला. आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज गौरव. आणि प्रेक्षकांना आतुरता आहे. मागच्या रविवारच्या टुर्नामेंटला ज्यांना सगळ्यात जास्त बोली लागलेली असे भावेश नरवडे कधी गोलंदाजीला येतील. 36,000 पॉईंट. आणि फटका फसलेला आहे, फलंदाज बाद. आणि प्रेक्षकांची विनंती मान्य केली आहे भूषण यांनी आणि भावेश नरवडे यांना पुन्हा गोलंदाजीला घेऊन आलेले आहेत. भावेश गचा चेंडू एक धाव भेटलेली आहे. धावसंख्या झाली 17 धावा. अजूनही 31 धावांची आवश्यकता 5 चेंडूमध्ये. आणि उत्कृष्ट गोलंदाजी भावेश यांची त्रिफळाचीत केलेला आहे. सगळ्या संघांना बंधनकारक असेल व्हाईट अँड व्हाईट. कोणी खेळाडू असू दे
व्हाईट अँड व्हाईट घालून खेळलेच पाहिजे. वारंवार सूचना देऊन पण व्हाईट अँड व्हाईट घातलं नाही तर खेळाडूला बॅन करण्यात येईल.